सह्याद्री. या विशाल सह्याद्रीत अनेक गगनचुंबी शिखरे, उंचावरून कोसळणारे धबधबे, ऐतिहासिक गडकोट तसेच कणखर सुळके नेहमीच गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेतात. आणि आमचं लक्ष वेधून घेतलं या भांबुर्डे गावातील सुळक्यांनी. आजचा हा व्हिडिओ नवरा, नवरी व करवली या सुळक्यांवरचाच. हे सुळके पुणे जिल्ह्यातील मुळशीमधील भांबुर्डे गावात आहेत. भांबुर्डे गावातून घनगड किल्ल्याला जाताना या सुळक्यांचं दर्शन होतं. या रस्त्यापासूनच आपला ट्रेक सुरू होतो. तर मित्रांनो, आपण या सुळक्याकडे जाणारी वाट पकडली आहे आणि हे समोर दिसत आहेत ते 3 सुळके आणि आपण या 3 सुळक्यांवर आज क्लाइम्बिंग करणार आहोत. मित्रांनो, वर जाणारी जी वाट आहे आपली अतिशय निसरडी वाट आहे. वाटेला पूर्ण गवत वाढलेलं आहे आणि या मातीमुळे ती अजून खूप रिस्की आहे. त्याच्यामुळे आपण ह्या ज्या वाटेवरनं येतो तेव्हा आपल्या घनदाट जंगल लागतं आणि अशी वाट लागते जी अतिशय रिस्की आहे. आणि ही रिस्की वाट आपल्याला ते जे 3 सुळके आहेत तिकडे घेऊन जाते. तर आपण बघूया किती मजा येते. जंगल पॅच कव्हर करून आलो आता आपण आणि ही समोर आता आपल्याला कारवीची झाडं लागली आहेत. आपण या कारवीच्या जंगलातनं वाट शोधत चाललोय. तसा हा ट्रेक आहे किंवा हे क्लाइम्बिंग आहे. जास्त ट्रेकर मंडळी करत नाहीत, त्याच्यामुळे ही जी वाट आहे जास्त मळलेली नाही. सो आम्हाला वाट शोधत शोधत जावं लागतं आहे. आता हे कारवीचं जंगल लागलेलं आहे. त्या कारवीच्या जंगलात आपण वाट शोधत नवरा, नवरी आणि करवली असे हे 3 पिनॅकल्स आहेत सह्याद्रीमधले, त्यांच्याकडे हळूहळू जातो आहे. सो चला. तर आता आपण या खिंडीत येऊन पोचलो आहे आणि हा वर दिसतो नवरा पिनॅकल आहे. मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो की काय असणार आहे. ही जी खिंड आहे नवरी आणि नवरा ह्यामधली खिंड आहे आणि इथं वर आल्यावर छोटीशीच जागा आहे आणि इथे एक आपल्याला अँकर पॉईंट दिसतोय. दाखवतो मी तुम्हाला. हा आपला अँकर पॉईंट आहे आणि ह्या बाजूला आपला नवरा पिनॅकल आपल्याला दिसतोय. इकडनं आपला हळूहळू वर क्लाइंब करत जायचं आहे. इकडनं असं वर गेलो की तिथे एक गॅप दिसते, खास दिसते. तिकडनं असं क्लाइंब करत 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 आपल्याला टॉप गाठायचा आहे. निसर्ग देवतेचे पूजन करून या आरोहणाला सुरुवात केली. लीड क्लाइम्बिंग हे अरविंद नवल यांनी केले. त्यांना बिले आकाश
आम्ही सर्वजण रॅपल डाऊन करून आल्यानंतर वेळ वाया न घालवता करवली सुळक्याकडे जायचे ठरवले व करवली सुळक्याकडे आम्ही प्रस्थान केले. तर मंडळी, करवली सुक्याकडे जायच्या आणि मी तुम्हाला इथली थोडीशी माहिती देतो. हा जो समोर डोंगर दिसतो, हे आपल्याला डोंगर दिसत आहेत, तो आहे तैलबैला किल्ला. ह्या तैलबैला किल्ल्यावर सुद्धा क्लाइम्बिंग होतं आणि इव्हन ह्याच्यावर खूप सारे इव्हेंट्स झालेले आहेत. आणि आपण जिथे काल राहिलो ते भांबुर्डे गाव, ते ह्या डोंगरावरून दिसतं आहे. ते एक छोटंसं टुमदार गाव दिसतं आहे, ते आहे भांबुर्डे गाव. ह्या सुळक्यांचं बेस विलेज आहे आणि ही मुळशी तालुक्यातील आजूबाजूची छोटी सगळी गावं आणि त्यांच्या आजूबाजूला पसरलेली ही सह्याद्रीची विस्तीर्ण पर्वतरांग. तर मित्रांनो, आता आपण आहोत करवलीच्या बेसला. हा जो वर टोकदार दिसतोय तो करवली पिनॅकलचा टॉप आहे. आपण त्या डोंगराला पूर्ण ट्रॅव्हल्स मारून आलो. तिथे थोडं रिस्की होतं आणि इकडनं पुढे आल्यानंतर ह्या खिंडीत येतो आणि ह्या खिंडीतनं असं वर जायचं आपल्याला. चला मग आता जाऊयात वर. या रांगेतला तिसरा आणि शेवटचा जो पिनॅकल आहे तो करवली. आता हा माझ्या मागे दिसतोय, हा करवली पिनॅकल आहे. त्याच्यावर आता आम्ही क्लाइंब करतोय. बघूया आता किती मजा येते. करवली या सुळक्याची उंची सुमारे 80 फूट इतकी असून चढण्याची श्रेणी ही मध्यम आकाराची आहे. माथ्यावर आरोहण करण्यासाठी कमीत कमी अर्धा तास पुरेसा आहे. आरोहणाच्या शेवटच्या टप्प्यात दोर बांधलेला दिसतो. त्याच्या साहाय्याने माथा गाठता येतो. सुळक्याचा माथा लहान असून त्यावर जेमतेम 8 व्यक्ती उभे राहू शकतात एवढी जागा आहे. भारत माता की जय. मंडळी, आजचा आपला दुसरा दिवस आहे. काल आपण एका शाळेत स्टे केला होता. काल आपण हा नवरा पिनॅकल क्लाइंब केला, करवली पिनॅकल क्लाइंब केला आणि आजचा आपला प्लॅन असा असणार आहे की हा जो नवरी सुळका आहे तो क्लाइंब करायचा. बघू आता कसं काय होतं आहे. सुरुवात तर केली आहे. तर पुन्हा एकदा आपण कारवीच्या जागेने जातो. कारवी मोठ्या प्रमाणात आहे इथे. वर जाताना याचा सपोर्ट घेऊन चालू शकतो. वाट स्लिपरी असल्यामुळे खूप थोडं डिफिकल्ट जातं, पण ही कारवीची झाडं असल्यामुळे आपल्याला ॲटलिस्ट सपोर्ट तरी मिळतो इथे. तर मित्रांनो, आता आपण आहोत ह्या नवरी पिनॅकलच्या बेसला. प्रचंड वारा आहे आणि आजूबाजूला बघताय
की सूर्यनारायणाने दर्शन दिलेलं नाही आहे. अजून मस्त केसरी पांढरा असा मागे पॅच दिसतोय सुंदर. ही सह्याद्रीची रांग त्यामध्ये पूर्ण न्हावून गेलेली आहे आणि आजूबाजूला सुद्धा धुकं प्रचंड आहे. आणि हे ते गाव आहे जिथं आपण काल बेस कॅम्प केला होता, जी शाळा आहे तिथं आपण काल बेस कॅम्प केला होता. आणि ह्या कारवीच्या जंगलातनं आपण आता वर आलेलो आहोत. प्रचंड वारा आहे आणि क्लाइम्बिंग करणं आपल्यासाठी खूप चॅलेंजिंग ठरणार आहे. बघूया किती चॅलेंजिंग ठरतं आहे. मित्रांनो, आपलं नवरी पिनॅकलचं क्लाइम्बिंग सुरू झालं आहे. ही अशी चढण आहे. ही चढण आपल्याला नवरी पिनॅकलच्या क्लाइम्बिंग रोडच्या इथे घेऊन जाते. तर मित्रांनो, आता आपण आहोत नवरी जो पिनॅकल आहे त्याची इथे आपण क्लाइम्ब करणार आहोत. आपण सगळे जे रॉकपॅच होते, त्याचे रॉकपॅच होते ते कव्हर करून आलो आहेत. आणि एवढ्या उंचावर प्रचंड वारा आहे आणि बोचरी थंडीसुद्धा आहे. सो वरती येऊन थंडीसुद्धा वाजते आणि ह्या वाऱ्यामुळे अजून ती जास्त जाणवते आपल्याला. मित्रांनो, आपण नवरी पिनॅकलशी इथे आलो आहे आणि आपलं क्लाइम्बिंग सुरू झालं आहे. माझ्या मागे अरविंद सर दिसत आहेत, ते लीड क्लाइम्बिंग करत आहेत. त्याच्या मागोमाग प्रसाद आहे आणि मग इथे मी आहे. नवरी सुळक्याची उंची 110 फूट असून चढण्याची श्रेणी ही अवघड आहे. आरोहणाचा पहिला टप्पा 7 फूट तर दुसरा टप्पा 50 फूट एवढा आहे. मित्रांनो, मी आता नवरी पिनॅकल क्लाइम्ब करून वर आलो आहे. हळूहळू बाकी सगळेजण येतील. हे समोर दिसतं मुळशी डॅमचं बॅकवॉटर, हे आजूबाजूची विस्तीर्ण पसरलेली सह्याद्रीची पर्वतरांग आणि जो आपण काल पिनॅकल केला तो नवरा, त्याचा इकडनं टॉप आपल्याला दिसतोय. हा जो दिसतोय वर तो नवरा पिनॅकलचा टॉप आहे. असे तिन्ही सुळके आपण सक्सेसफुल क्लाइम्ब केलेले आहेत. मित्रांनो, ह्या 2 दिवसात आम्ही नवरा, नवरी, करवली हे 3 सुळके निर्विघ्नपणे क्लाइम्ब करून आमची ही आरोहण मोहीम यशस्वी केली.